नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सक्सेस स्टडी पॉईंटमध्ये. तर बघा, आपण प्रॉब्लेम सेट 16 सोडवणार आहोत आज. तर आपले मागे सर्व काही व्यवस्थितरित्या 15 पर्यंत सर्व काही अपलोडेड आहेत. तुम्ही जर ते बघितले नसतील तर लवकरात लवकर बघून घ्यायचे आहेत. आणि जर चॅनलवर नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन डिव्हिजनचे वर्ड प्रॉब्लेम्स आहेत. काय सांगितलं आपल्याला? फ्रॉम टोटल 10,000 रुपीज अण्णा डोनेटेड 7,000. 10,000 पैकी 7,000 काय केले? अण्णांनी डोनेट केले. मग त्याच्याकडे उरले किती? 3,000. बरोबर. द रिमेनिंग अमाऊंट वॉज डिवायडेड इक्वली इंटू 6 स्टुडंट. मग राहिलेले किती आहेत? 3,000 आहेत. तर 3,000 किती जणांमध्ये डिवाइड करायचे आहेत? 6 जणांमध्ये. तर ऑल राऊंड स्टुडंट्स प्राइज, व्हॉट वॉज द अमाऊंट प्राइज ऑफ ईच प्राइज. म्हणजे एका जणाला किती मिळाले? मग काय करायचं? 6 डिवायडेड बाय 6 1 6, 6 5 जा 30. मग काय एका जणाला किती मिळणार आहेत? 500. मग सगळ्यांना 6 जणांना पण काय मिळणार आहेत? 500 रुपये. कळालं? खूप सोपा प्रश्न होता हा. चला सेकंड वन बघूयात आपण. सेकंड वन काय दिलेलं आहे आपल्याला बघा. अन अमाऊंट 260 रुपीज वॉज कलेक्टेड फ्रॉम ईच स्टुडंट. एका स्टुडंटकडून किती रुपये केलेले आहेत? एका स्टुडंटकडून 260 रुपये. किती? 260 रुपये. 50 स्टुडंट्स फॉर अ पिकनिक. टोटल किती स्टुडंट आहे? 50 आहेत. म्हणजे इफ 11,450 वेर स्पेंड फॉर अ पिकनिक, व्हॉट इज द लेफ्ट ओव्हर. आता इकडे बघायचं काय? 260 स्टुडंटकडून किती रुपये? 260 रुपये. किती स्टुडंटकडून? 50. म्हणजे टोटल किती? 500 0 5 0 0 5 6 30. 3 कॅरी ऑन 0 टू द 10 + 1 13. म्हणजे टोटल किती जमा झाले होते? 13,000. तर 13,000 मधून त्यांनी किती खर्च केले? 11,450. मग 0 - 0 0, 10 - 5 5, 1 कॅरी ऑन 10 - 5 5, 1 रिटर्न. म्हणजे काय की 1,550 रुपये काय झालेले आहेत? उरलेले आहेत. म्हणजे 1,550 रुपीज काय होणार आहेत? त्यांच्याकडे उरणार आहेत. कळालं? थर्ड वन. अ शॉपकीपर बॉट अ सॅक ऑफ 50 kg शुगर फॉर 50 किलोग्रामची शुगर किती रुपयाला? 1,750 रुपयाला. म्हणजे 1,750. ॲज द प्राइस ऑफ शुगर फेल ही हॅड सेल इट ॲट द रेट ऑफ 32 रुपीज. जेव्हा प्राइस पर किलो म्हणजे एका किलोचे 35 रुपयांनी विकलेले आहेत. केव्हा? जेव्हा प्राइस कमी झाली. हाऊ मच इज लेस डिड ही गेट दॅन ही हॅड स्पेंड. आता त्यांनी 50 किलो किती आणली होती? 1,750 रुपयात. बरोबर. तर आता ती काय झालेली आहेत? प्राइस काय झालेली आहेत? त्याची कमी झालेली आहेत. म्हणजे 50 किलोची किती रुपयाने? 32 रुपयाने. 2 0 0 2 0 0 0 3 2 0 0 5 3 जा 15. म्हणजे काय? त्यांनी नंतर जेव्हा 32 रुपयाला झाली तेव्हा कितीत आणली? 1,500 मध्ये. पण त्यांनी पहिले कितीला घेतली होती? 1,750. मग 1,750 मायनस 1,500 किती होतात? 1,500 0 5 5 6 7. म्हणजे 250 रुपये काय दिलेत? त्यांनी जास्त स्पेंड केलेत. कळालं? 250 रुपये काय केलेत? त्यांनी जास्त स्पेंड केले. 250च ना. 5 3 जा 15, 3 0 0 आणि 5 3 जा 15. बरोबर. किती? 250 रुपये त्यांनी काय केलेत? जास्त स्पेंड केलेत. कळालं तुम्हाला व्यवस्थित? चलो नेक्स्ट क्वेश्चन. फोर्थ वन. अ शॉपकीपर बॉट 7 प्रेशर कुकर्स ऑफ रेट 8,700 1,870 रुपीजचे. काय की त्यांनी 7 कुकर कितीचे घेतलेत? 7 कुकर एवढ्या रुपयाचे. ही हॅड सोल्ड देम. त्यांनी विकले कितीला? 14,230 रुपयाला. डीड ही गे लेस ऑर मोर मनी दॅट ही हॅड स्पेंड ॲट द रेट ऑफ पर कुकर. एवढं एक कुकर त्यांनी एवढ्याला घेतले. तर 7 कुकरचे किती झाले? 7 0 0 7 7 जा 49, 7 8 जा 56 + 4 60, 7 1 जा 7, 7 + 6 किती होतात? 7 + 6 7 + 6 13. किती होतात? 13. म्हणजे काय?
एवढ्याला काय घेतलेत त्यांनी घेतलेत आणि एवढ्याला विकलेत. बघा एवढ्याला घेतलेत, हे बॉट आणि हे सेल. 0 13 - 9 किती होतात? 9 10 11 12 13 4 1 कॅरी ऑन 1 म्हणजे काय? 1140 रुपये त्याला काय झालेले आहेत? प्रॉफिट झालेले आहेत. कळालं? किती? 1140 रुपये. फिफ्थ वन बघा, फिफ्थ वन बघायचं सगळ्यांनी. 14 फॅमिलीज, किती? 14 फॅमिलीज इन अ सोसायटी टुगेदर बॉट 8 सॅक्स ऑफ व्हीट. 14 फॅमिलींनी काय केलं? 8 सॅक्स ऑफ व्हीट वेइंग 98 किलोज. किती? 98 kilos. If they shared all the wheat equally, what was the share of each family? किती सॅक आणलेले आहेत? each weighing 14 फॅमिलीजनी काय आणलेले आहेत? 8 सॅक्स आणलेले 98 किलोच्या. म्हणजे टोटल किती किलो होतात? 8 बोर आहेत ना, 8 8 जा 64 आणि 8 9 जा 72. 72 प्लस 6 78 म्हणजे 784 किलोग्राम्स होतात. किती? 784 किलोग्राम्स. ते किती फॅमिलीज मध्ये आहेत? 14 फॅमिलीज मध्ये आहेत ना. 14 14 1 14 14 14 जर याला कट केलं काय होतं? 56. मग एका जणाला किती जाणार आहेत? 56 किलो. किती? 56 किलो पर फॅमिली. कळालं? नेक्स्ट वन, द कॅपॅसिटी ऑफ ओव्हरहेड वॉटर टँक इज 3000 लिटर. देअर आर 16 फॅमिलीज. एका टँकची किती आहेत? 3000 लिटर. 3000 लिटरची टाकी आहेत. 16 फॅमिलीज आहे, बरोबर. इफ ईच फॅमिली युजेस 225 liters every day, what will be the tank filled to capacity to be enough for all families? If not, what will be the shortfall? आता 250 लिटर यूज करतात ते एक फॅमिली. टोटल फॅमिली किती आहेत? 16. तर 3000 पेक्षा जास्त लागन का कमी लागन पाणी हे विचारले. मग 6 5 जा 30, 6 2 जा 12 प्लस 3 15, 6 2 जा 12 प्लस 1 30, 0 1 5 जा 5 1 2 जा 2 1 1 1 2 जा 2 0 प्लस 0 5 5 10, 5 प्लस 1 6, 2 प्लस 1 3. म्हणजे इथे काय लागत आहेत? 3600 लिटर लागत आहेत. म्हणजे काय? 600 लिटर्स मोर. म्हणजे शॉर्टफॉल होत आहेत त्यांचा, कमी पडत आहेत त्यांना पाणी. त्यांच्याकडे 3000 आहेत, त्यांना 600 लिटर कमी पडत आहेत. कळालं? हे झाला तुमचा 16 प्रॉब्लेम्स आहेत. याच्यात जर तुम्हाला काही अडचण असेल तर नक्की मला खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर कळवा व तुमच्या सर्व मित्रपरिवाराला शेअर करा आणि जास्तीत जास्त स्प्रेड आउट करण्याचा प्रयत्न करा. थँक्यू.